रत्नागिरी चिंचघरची सुद्धा राहिली आहे. त्याच्यामुळे या दोन्ही टीमला या इथनं संध्याकाळच्या 17 पासून माघार जाणं हे मुली सवडणारं नाहीये. या दोन्ही टीम मध्ये जर द्वंद्व युद्ध जर बघितलं गेलं ना तर एखाद्या युद्धामध्ये जेव्हा समोर आपला दुश्मन असतो, समोर आपला प्रतिस्पर्धी असतो, त्यावेळेला ज्या प्रतिस्पर्धीवरती आपण हल्ला बोल करतो ना तशाच प्रकारचा हल्ला बोल या ठिकाणी आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळेल. भगवद्गीतेमधलं एक वाक्य नक्कीच तुमच्या समोर मांडेन की यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनाहं विनाशाय च दूषितम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हजारो वर्षापूर्वी सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी भारताच्या रणभूमीवरती महाभारतासारखं एक युद्ध घडलं ना तशाच प्रकारचं हे युद्ध आपल्याला घडताना पाहायला मिळेल. एका साईडला टीम नांदगर तर दुसऱ्या साईडला टीम चिंचघर. दोन बॅट्समन आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती नाही, त्या ठिकाणी फाईन लेगला बॉल इथनं स्वीकारला गेला आणि पहिलाच बॉल डॉट. राहुल रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये होती. त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर आपण अक्षय थेटे होते त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती. आजच्या दिवसामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे, परंतु या मॅच मध्ये जर आपलं अस्तित्व टिकवायचं आहे ना तर इथनं आपल्याला सुरुवात स्टार्ट इथनं व्यवस्थित करावा लागेल. बॉल तयार. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल. आता धावसंख्येचा इथनं नक्कीच प्रयत्न असेल. धावसंख्या कंप्लीट इथनं केली गेली. पहिला बॉल डॉट तुम्ही बघितला गेला, त्याच्यानंतर ही सिंगल आली. म्हणजे स्वप्नबस सुरुवात असं म्हणतं जाताना मराठीमध्ये की शुभस शीघ्रम. जर तुमची सुरुवात जर चांगली असली ना तर तुमचा शेवटही चांगला होतो. सुरुवात सकाळच्या 17 पासून या दोन टीमने चांगली केलीत, कारण खेळ केलेत असताना क्रिकेटचा खेळ कशा प्रकारे उंचावला जावा ना याच्यासाठी अतोनाट त्यांनी प्रयत्न केली आहे आणि अतोनाट मेहनत आम्हाला पाहायला मिळते. त्या ठिकाणी आमचे डान्सर बॉय ज्या ठिकाणी डोरामॉन असतील, टायगर असतील आणि त्याच्या समवेत जर बघितलं गेलं तर अँग्री बर्ड असतील, यांनी खूप चांगल्या प्रकारचा डान्स अद्यापर्यंत प्रेक्षकांना दाखवलाय आणि अद्यापर्यंत ती या संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगल्या प्रकारचा डान्स दाखवण्याचा प्रयत्न करणार. पहिल्या बॉलवरती आली सिंगल जी उजव्या हाताची होत्या. आता डावखुऱ्या हाताचे फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये. रोशन त्या ठिकाणी चांगला फटका इम्प्रूव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी फिल्डर नॅट ॲक्युरेटली त्या ठिकाणी बॉल ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफ सी मारायचे बार आणि रोशनने सांगून दिलाय की हो आम्ही आहोत आणि ठोकणार चौकार. चौकार आलाय. धावसंख्या 5 ऑन बोर्ड. 5 फेब्रुवारीचं बघितलं गेलं तर क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा वाढदिवस असतो. तोच 5 आकडा. बॉल तयार. अजून एक चांगला बॉल ऑन साइडला बट फिल्डर तिथं तैनात आहे आणि त्यांनी स्वीकारला हा सुरेख झेल. ज्या प्रकारे कॉन्फिडन्स डान्सरने वाढवला गेला त्याच फिल्डरने घेतले कॅच आणि जाऊया आपण डान्सरकडे आणि बघूया एक चांगला डान्स. बहुत यार रामदेव विकेटने हा बॉल ग्लास केला. त्या ठिकाणी खूप दुर्मिळ हा फटका आणि त्या दुर्मिळ फटक्याची इथनं बघितलं गेलं तर सिलेक्शन केला गेला आणि पंचांचा दोन्ही बोट आकाशामध्ये आम्हाला सांगत असताना की येतो हा षटकार. हा डान्स बघा तुम्ही किती छान नक्कीच या स्टेप होत्या. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर बॉल तयार. आलाय षटकार. अजून एक चांगला फटका खोलवर टप्पाचा बॉल मिडॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड ऑफला बोलतायत उचलतात त्या ठिकाणी आणि ही सिंगल. एक गडी जरी बाद झाला असला ना तर या षटकाराने खूप काही सांगून दिलं. षटकार अशा वेळेला आला ना ज्या वेळेला थोडीशी
मुवमेंट बघितले गेले तर थोडीशी कंडिशन क्रिटिकल होती त्या ठिकाणी आपण बघितलं तर आयोजकांची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते की थोडा फास्ट केलाच आहे आणि टीम मीटिंग करू नका. टीम नानकरची कॅप्टन टीम मीटिंग करू नका विनंती असेल. ज्या ठिकाणी बघितलं तर व्हॉलेंटियर्स मैदानाच्या चहू बाजूला आहेत तर व्हॉलेंटियर्सना विनंती असेल की त्या पडद्याच्या बाहेर बसायचंय कारण एखादा खेळाडू तुमच्याकडे येईल त्या खेळाडूला दुखापत होईल त्याच्यानंतर बॉल आडला जाईल आणि काहीशा घटना थोड्याशा गाळबोटीच्या होतील ना असं करू नका. ते व्हॉलेंटियर्स आहेत ना त्यांना विनंती करेन की पडद्याच्या मागे तुम्ही बसायचंय. पहिल्या षटकाची संपन्नता झाली आहे. पहिल्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार आला 2 एकेरी धावसंख्या आपण बघितला गेला. टीमची टोटल आपल्याला 12 आकड्यावरती पाहायला मिळते जिथे गडी गमावला गेलात. रोहनच्या बॅटमध्ये पहिला चौकार आला होता ज्या अर्थाने राहुलच्या बॅटमध्ये आता 5व्या बॉलवरती एक षटकार आला त्याच्यानंतर आली ही सिंगल. इथं करावा लागेल प्रयत्न कारण प्रयत्नाने सर्व काही मिळत असतं परंतु त्या प्रयत्नांना मात्र स्वतः तुम्ही सांगायला पाहिजे की बुलाती है मगर जाने का नाही. तुमच्या अडचणींना सांगा बुलाती है मगर जाने का नाही कारण अडचणी या गोष्टी अशा असतात ना त्या अडचणींच्या गोष्टीमध्ये आपण काही वेळा गुंततो. ज्या प्रकारे एखादं तुम्ही जाळं बघा ते जाळं जसं मास्यांना आपण गुंतवण्यासाठी जे जाळं आखतो ना तसे संकट असतात पण त्या जाळ्यामध्ये आपण नक्कीच निघू सुद्धा शकतो. चक्रव्यूहामध्ये नक्कीच बघितलं गेलं तर हे चक्रव्यूह आखलं जात होतं त्या ठिकाणी त्या चक्रव्यूहामध्ये अडकला गेला बॅट्समन आपण बघितला गेला तर रोहन आणि त्याच्यानंतर राहुल आणि आशिष ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी अजून एक चांगला गोलंदाज मागच्या मॅचमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती त्या गोलंदाजाने. संकेतला इथनं शुभ संकेत द्यावा लागेल आपल्या टीमसाठी कारण टीम बघितलं गेली तर आय मुवमेंटला आता चांगला स्कोर कार्ड इथनं रस्ती टीम म्हणजे टीम नानकर. बहुत तयार यावला फटका तर चांगल्या ऑन साइडला हा फटका तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षक आहेत आमचे करंडक आहेत आमची ट्रॉफी आहे त्याच्यावरून हा चेंडू सीमा 112 आणि स्क्वेअर लेग झोन मधनं हा षटकार. थँक्यू बलमाना माहीत पण टायगरचा जलवा तुम्ही बघू शकता काय डान्स झाला. कदाचित असा एकही फिल्डर नसेल की मित्रांनो इरिटेट होऊ नका कारण हा हास्यमय वातावरण मैदानामध्ये क्रिएट करणं गरजेचं असतं कारण आम्हालाही माहीत असतं की एक क्रुशियल मुवमेंटला मॅच आहे पण एक चेहऱ्यावरती तुमच्या स्मित हास्य असलं ना तर लोक तुम्हाला ओळखूच शकत नाही की तुमच्या मनामध्ये नक्कीच दुःख चालू आहे की सुख. कारण हसू ही अशी गोष्ट आहे ना जी दुःखी असलेल्या माणसाला सुद्धा समोरच्या माणसाशी बोलण्यासाठी प्रवृत्त करू शकते कारण हसणे हे शरीरासाठी चांगलं असतं. लाफिंग इज अ गुड मेडिसिन ऑफ हेल्थ. येवला ऑन साइडला पुन्हा एकदा फटका त्या दिशेने केला गेला फिल्डर तैनात त्या ठिकाणी फिल्डर प्रयत्न करतील आणि वॉट ऑफ फिल्डिंग त्या ठिकाणी व्हॉलेंटियर्स आहेत त्या ठिकाणी आम्हाला कळवतील त्या ठिकाणी व्हॉलेंटियर्स आहेत. तरी पण काही शंका असली तर नक्कीच आपण टेक्निकल टीम कडे जाऊया जिथे GTCच्या बघितलं गेलं तर टेक्निकल टीम मध्ये ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये आहेत ते ॲक्युरेटली सांगतील हा षटकार आहे की षटकार वाचवलेला आहे कारण एफर्ट्स खूप सुरेखरित्या होते. प्रयत्नांना जर पारितोषिक असतं तर खऱ्या अर्थाने खूप चांगलं पारितोषिक मिळालं असतं त्या ठिकाणी. इथनं टेक्निकल टीमकडे आपण जाऊया आणि पाहूया नक्की एक्झॅक्टली या बॉलवरती घडलं काय. फटका खूप सुरेखरित्या होता अगदी बॅटवरती मिडल होता हा बॉल. ऑन साइडला गेल्यानंतर फिल्डरने खूप सुरेखरित्या प्रयत्न गेलं अगदी जर बघितलं गेलं ना तर या क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला हार्दिक पांड्या यांची आठवण होईल कारण असे असंख्य ते झेल बघितलं गेलं तर रोखत असतात तशाच प्रकारचा हा झेल रोखला गेला. व्हॉलेंटियर्स होते तिथे तैनात कारण टेक्निकल टीममध्ये थोडासा इश्यू असेल तर व्हॉलेंटियर्सने कळवायचं आहे की नक्की काय झालं. इथनं मी रिव्हर्स करून पाहतोय की एक्झॅक्टली या बॉलवरती घडलं काय. तर चेक करतायत आमची टेक्निकल टीम चेक करतीये त्या ठिकाणी या बॉलवरती आणि बॉल अडवला गेलाय कारण आधी जर बघितला गेला तर त्याचा फ्रंट लेग होता ना तो पट्टीच्या आतमध्ये होता. त्यांनी जेव्हा बॉल अडवला गेला बॉल फेकला गेला तेव्हा त्याचा पाय तर फ्लाय होऊन बाहेर गेलाय त्याच्यामुळे बॉल हा अडवला गेला त्या ठिकाणी. या बॉलवरती मिळाला गेला त्या ठिकाणी धावसंख्या 2 म्हणजे 4 धावसंख्या. नक्कीच फिल्डिंग आवडली असेल तर नक्कीच टाळ्या व्हायला तर हव्याच कारण ज्या प्रकारे त्याचं क्षेत्ररक्षण झालं ना दर्जेदार क्षेत्ररक्षण एकदम आपल्या बॉडी स्ट्रिक्सला आपल्या उंचीचा वापर केला गेला आणि हा बॉल षटकार असता.
अजून त्या दिशेने बॉल, ज्या बॉलवरती यशस्वी ठरला नव्हता फिल्डर, आता ठरत असताना आणि उत्तर लगेच दिलं गेलं. एक षटकार 2 धावेचं उत्तर देत असताना त्या ठिकाणी फिल्डर होते, त्यांनी स्वीकारला हा सुरेख झेल आणि इथनं संपला जातोय. बॅट्समन त्या ठिकाणी होते राहुल आणि त्यांचा खेळ. धावसंख्येच्या साह्याने टीमची टोटल तो वाढवत होता. जर बघितलं गेलं तर 16 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती ते बाद झाले. त्याच्यानंतर मेघम पाटील आता आल्यात बॅटिंग करण्यासाठी. मागच्या मॅच मध्ये दर्जेदार कामगिरी, 38 धावसंख्या आपण बघितल्या गेल्या त्याच्या बॅटमध्ये. त्या मेघन पाटीलला आता इथनं करावं लागेल आक्रमण. आक्रमक ते दुसरे नाव म्हणजे मेघन पाटील, पण त्या आक्रमकतेला थांबवण्याचं काम करेल का त्या ठिकाणी बॉलर संकेतने शुभ संकेत दिलाय. पहिल्या बॉलवर त्याला षटकार, त्याच्यानंतर दुहेरी आणि त्याच्यानंतरचा हा विकेट आपण प्राप्त होताना सुद्धा बघितला गेला. या षटकामध्ये 3 चेंडू अजून फेकणं बाकी असेल. धावसंख्या 8 खर्च गेली आहे. बॉल तयार. यावेळेला फटका तर चांगला खेळण्याचा प्रयत्न होता. एक रूम बनवला होता जागेवरून. हा फटका पूलचा नक्कीच त्याला वापर करायचा होता, पण पूल इतना अनसक्सेसफुल होतोय. बघितला गेला चौथा बॉल डॉट. जिथे संकेत आशिष स्ट्रायकिंग इनवरती. आशिषची दर्जेदार बॉलिंग सुद्धा राहिली आहे. म्हणजे मेघन आणि आशिष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला फुल टॉस बॉल, फायदा उचलू शकले नाही. बॅटची वरची कडा होती, लेमन कट होती त्या ठिकाणी. अगदी खालच्या आणि वरच्या भागेला जेव्हा छोट्याशा एखाद्या बाईतले गेलं कट घेऊन जेव्हा बॉल मागे जातो ना, तेव्हा त्याला लेमन कट म्हणतात. ज्या प्रकारे आपण एखाद्या संत्राची आपल्याला साळवरची काढायची असते ना, तशी जी साईडून आपण काढतो ना, तशाच प्रकारच्या ह्या कडा असतात. ती कड होती त्या ठिकाणी. एक धावसंख्या आली. टीमची टोटल जर टीमची धावसंख्या आपण बघितली गेली तर पोचली गेली 20 या आकड्यावरती. दुसरं षटक आहे मार्गस्थ. शेवटचा बॉल एकंदरीत या षटकामधले असेल शिल्लक. या षटकामध्ये 21 धावा संख्या आहेत, कारण नमूद केली नव्हती. 21 धावसंख्या 21. यावेळेला रिव्हर्स बाहेर काढलं होतं. रिव्हर्स अस्त्र त्या ठिकाणी पडल्यानंतर काहीसा जलद गतीने स्पीडली हा बॉल टाकला गेला. रॅपिड बॉल हा होता. रिव्हर्सचा अस्त्र ज्या ज्या वेळेला अनेक फलंदाज बाहेर काढतात ना, त्यावेळेला गोलंदाजाची चपळाई राहते, ती नजर बघितली गेली. जसा रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं तसाच बॉलची गती वाढवली गेली, पुढे ठेवण्यात आला आणि त्या बॉलवरती सुद्धा आला डॉट बॉल. या षटकामध्ये जास्त तोडफोड झाली नाही. ज्या अर्थाने बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये अक्षयच्या 12 आल्या धावसंख्या, या षटकामध्ये 9. टीमची टोटल आता जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. झाल्यात त्या ठिकाणी बॅटिंग करते टीम चिंचघर. 2 षटकांच्या अखेरीनंतर आपण 21 धावा संख्या पाहतात. 10.50चा हा आस्किंग रन रेट प्रति षटकामागे जोडला जातोय. हा रन रेट जर असाच वाढवायचा असेल ना, तर प्रत्येक षटकामागे तुम्हाला चांगली कमालत करावी लागेल. आउटफील्डच्या बाहेर आपण पाहता एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर एक मिड विकेट आणि लॉंगॉनला हे 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला. यावेळेला फटका तर चांगला आहे. ऑफस्टिक वरती हा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात त्या ठिकाणी जत करतात जेलला आणि सुरेखरित्या हा जेल स्वीकारला गेला. लागतो हा झटका क्रमांक 2. जिथे बॅटिंग करते टीम चिंचघर. आता थोडीशी इथनं जात असताना बॅकफुटला जे यश मिळालंय ते म्हणजेच गोलंदाज आहेत शुभम.
मनुष्य खूप खुश असतो, पण ज्या वेळेला दुःखाचा प्रसंग असतो ना त्यावेळेला माणूस एवढा खचून जातो की जेणेकरून त्याचा असा विचार येतो की मी आत्महत्या करू की काय. पण सध्या नवीन पिढी अशी चालली आहे ना की त्याला थोडासा तरी दुःख त्याच्या मनावरती आला ना तर ते कठीण पाऊल उचलत असतात. मित्रांनो, पाहिलं गेलं तर प्रियसी हे सर्व काही नसतं. प्रेम करायचं असेल ना तर त्या आईवडिलांवरती करा ज्या आईवडिलांनी आपल्याला सुखाचे दिवस दाखवल्यात आणि त्या आईवडिलांमुळे आज आपण जे जीवन जगतोय ना ते सुखाचे जीवन जगतोय. आई बापाच्या खूप साऱ्या मेहनत असतात, खूप सारे परिश्रम असतात. काही प्रियसीच्या नादामध्ये जर आपण अनेक सारे असे समाजामध्ये आपण यंगस्टार बघितले असतील की जे प्रियसीचे सुख तर पुरवतात परंतु आई वडिलांना दुःखी ठेवून त्यांचे सुख पुरवतात. म्हणून त्यांना एकच विनंती असेल की जे काही सुख पुरवायचे ना ते आईच्या आनंदांमध्ये करा, कारण आईच्या विश्वासासाठी आणि आईच्या अस्तित्वासाठी जगणारे अनेक सारे युवक सुद्धा आहेत. नाही थोडंसं कडू आहे पण सत्य आहे या गोष्टी. एवढा ऑनसाईडला दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिक वरती बॉल आला डीप मध्ये, लॉंग ऑफला फील्ड तुम्ही पाहतात तोपर्यंत 2 धावसंख्या इथनं बघितल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेटने आणि या 2 धावसंख्या इथनं बनवल्या सुद्धा गेल्या. टीमची टोटल 20च्या पुढे सरकते. धावसंख्या 25 म्हणजे क्वार्टर सेंचुरी इथनं कंप्लीट केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम चिंचगड या क्रिकेट टीमने. टॉस हारल्यानंतर बॅटिंग त्यांच्या वाटेला आली होती, त्या ठिकाणी 3 गडी गमावला गेलात. बघितलं गेलं तर राहुल, रोशन आणि त्याच्यानंतर आशिष मैदानाच्या बाहेर आलात. आता मेघन पाटील आणि अतिश बहुत यार शुभम ओव्हर द विकेटने ऑन साइडला, त्या ठिकाणी फाईन लेगच्या जवळून अगदी बॉल लॉंग लेगला चालला, डीप मध्ये उचलला जातो. 1 धावसंख्या झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी वळले गेला बॅट्समन पण ही चपलाई होती त्या ठिकाणी, कारण मेघनला हवी स्ट्राईक त्यासाठी लढला गेला. विकेट सॅक्रिफाईस केली गेली त्या ठिकाणी. अतिश यांची अतिश झाला बाद. धावसंख्या 26 या आकड्यावरती असताना आणि खात्यामध्ये मेघनच्या आणि टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते 1 धावसंख्या. 2 षटकांच्या संपन्नेनंतर आपण थोड्या जास्त कमी धावसंख्या बघितल्या होत्या, 21 धावसंख्या. पण तिसऱ्या षटकामध्ये त्या धावसंख्या थोड्याशा कमी सुद्धा केल्या गेल्या. लागोपाठच्या 2 धावसंख्या, पहिल्या बॉलवरती आला विकेट, त्याच्यानंतर सिंगल बस आला विकेट. म्हणजे आता जर बघितलं गेलं ना तर या मॅच मध्ये जर शिरकाव या मॅच मध्ये जर टिकून राहायचं असेल ना, एकंदरीत आपण एका गोष्टीचा विचार करतो ना की एखाद्या ओळ्या मातीमध्ये जर आपले पाय न रुतावा ना, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की ज्या ठिकाणी कडक जागा आहे ना, ज्या ठिकाणी भाग जो कठीण आहे ना त्या भागावरती पाय देऊन आपल्याला पुढे सरकावं लागतं. तसाच कठीण भाग कोण होता तर कठीण अडथळे या मॅच मध्ये होते राहुल, रोहन, त्याच्यानंतर आशिष आणि त्याच्यानंतर बघितलं की अतिश. ही अडथळे होते टीम नांदगडचे आणि ते अडथळे हे नांदगड टीमने बाजूला सुद्धा काढले गेले. बहुत यार ओव्हर द विकेट. अकुटापाचा बॉल हा पंपूल करता त्या ठिकाणी व्यवस्थित बॅटवरती नाही, मिड ऑफला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. तोपर्यंत परिणामी एकही धावसंख्या नसेल. मेघन पाटीलने धाडस दाखवलाय की मी विकेट सॅक्रिफाईस केली अतिशी, त्यानंतर जर बघितलं गेलं तर मी इथनं चांगला खेळ करेन आणि माझ्या टीमला पुढे नेन, त्या अशा अपेक्षा इथनं खेळाडू कक्षामधनं खूप साऱ्या आहेत, पण त्या अशा अपेक्षांना इथनं पार करून चांगली खेळी करावी लागेल. अकुटापाचा बॉल हुक केला त्या ठिकाणी, फिल्डर तैनात आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे वळतात आणि त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला कॅच होती ड्रॉप. अगदी सीमारेषे लगत हा बॉल अडवला जातो. तोपर्यंत बघितला गेला तर या 2 धावसंख्या आल्या. फटका सुरेखरित्या होता, अगदी अँगल बनवला होता, एक रूम बनवला होता, जागा बनवली होती त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, याच्या अगोदर बघितलं गेलं तर लॉंग लेगला क्षेत्ररक्षक होते. तो क्षेत्ररक्षक थोडासा हळवला गेला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेत ठेवला गेला आणि परिणामी आपण बघितलं गेलं तर दुसऱ्या षटकाची संपन्नता झाली होती तेव्हा 21 धावसंख्या होत्या आणि आता तिसरं षटक तुझं थमअप झालं. म्हणजे या षटकामध्ये आल्या धावसंख्या 7, टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजेच 28 या आकड्यावरती. 20 ऑन बोर्ड. 6 बॉल अजूनपर्यंत असतील, पण त्या 6 बॉलमध्ये जे काय करायचं आहे ना ते आताच करावे लागेल. कारण मराठी प्रश्नपत्रिका तर सर्वांनी सोडवली असेल. मराठी प्रश्नपत्रिकेमध्ये एक असा प्रश्न असायचा, भूतकाळामध्ये प्रश्न असायचा आणि कंसात दिलेला असायचं की त्याचा भविष्यकाळ काढा. भविष्यकाळामध्ये एक प्रश्न असायचा आणि त्याच्यामध्ये एक 28 धावसंख्या कंसामध्ये असायचं की त्याचं वर्तमान करा. पण खऱ्या अर्थाने प्रश्नपत्रिकेतला उत्तर आपण उत्तरपत्रिकेमध्ये लिहू शकतो, पण वास्तविक काळामध्ये ना तोच काळ ना पुढे आणता येत ना मागे आणता येत, ही सर्वात मोठी वास्तुस्थिती असते. त्याच्यामुळे भविष्यकाल आणि भूतकाल या 2 काळामध्ये जाऊ नका. जे वर्तमानमध्ये तुला करायचं आहे ना, जे वर्तमानमध्ये तुम्हाला घडवायचं आहे ना ते घडवावं लागतं. आणि आपल्या जर चहूबाजूला तुम्हाला गर्दी निर्माण करायची असेल ना तर त्यासाठी प्रेक्षकांची गर्दी ही असलीच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली मेहनत असली पाहिजे. उंच मित्रांनो जरूर चढा, उंच जरूर तुम्ही उंची जरूर गाठा, परंतु तुम्हाला जग बघण्यासाठी नाही तर जगाने खालून तुम्हाला वरती बघितलं पाहिजे अशा प्रकारचं
कृत्य करा. कारण जर बघितलं गेलं ना तर दोन झाडं तुम्ही आपल्या निसर्गरम्य वातावरणात बघू शकता. एक पपईचं झाड आणि दुसरं बघितलं गेलं तर वडाचं झाड. वडाच्या झाडाला ना शेकडो वर्ष आयुष्य असतं, पण ते वडाचं झाड ना 20 वर्षानंतर वाढतं. त्या ठिकाणी पपईचं झाड फक्त 1च वर्षाने खूप सारं वाढत असतं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जास्त उंची गाठणारा प्रत्येक मनुष्य, प्रत्येक वस्तू ही कधी ना कधीतरी खाली येतेच. यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली फक्त वाईड स्लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक जज करतात त्या ठिकाणी आणि अजून एक विकेट. मानपान त्याला दिलाचा आहे दिलवाला, दादा दिलाचा आहे दिलवाला. आमच्या भातसई गावाचा किंग मेकर अशोक जाधववाला. आमच्या भातसई गावाचा किंग मेकर अशोक जाधववाला. थँक्यू. दादांचं गुणगान गाणारं हे संगीत. ज्या प्रकारे आपण म्हणतो ना की कावळा कोणाचं धन चोरत नाही, तरी लोकांच्या मनामध्ये कावळा हा वाईट असतो. पण कोकिळा ना कोणाला धन देतही नाही, तरी पण कोकिळा नक्की सर्वांना प्रिय असतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुमची वाणी कशी आहे, तुमची वागणूक कशी आहे आणि तुमची डिसिप्लिन कशी आहे ना, याला लोक खूप मान्यता देतात. आणि तेच आमचे अशोक दादा. कारण एक हास्यमय चेहरा. आज स्पर्धेला 4 दिवस झाले, पण एकही दिवस असा नसेल की दादांनी या स्पर्धेला उपस्थिती न दाखवली. खूप चांगल्या प्रकारचं प्रेम या बघितलं गेलं तर या शृंखलेवरती आणि क्रिकेट रसिकांवरती हे प्रेम पाहायला मिळते. आणि त्यांच्याच माध्यमातली स्पर्धा शिवसेना चषक. यावेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टिक वरती हा बॉल होता, बघितला गेला आपण. अगदी खोलवर टपाचा बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न इथनं झालाय सक्सेसफुल. जो आपण प्रयत्न करतो ना, त्या प्रयत्नामध्ये जेव्हा आपण सक्सेसफुल होतो ना, तेव्हा दुसरं जेव्हा आपण काम करतो ना, वेगळं मग ते काम कोणतेही असो, त्या कामामध्ये आपल्याला रस निर्माण होतो. पण सुरुवातीलाच जर आपल्याला प्रयत्नामध्ये अपयश आलं ना, तरी मित्रांनो हताश होऊ नका. कारण फेल याचा अर्थ फर्स्ट अटेम्प्ट टू लर्निंग असा ठेवा आणि तुम्हाला जे काय करायचं आहे ना, ते यशस्वी सुद्धा करून दाखवा. टीमची धावसंख्या 28. या आकडावरती थोडीशी 29 झाली, माफ करा. 29 या आकडावरती तुम्हाला पाहायला मिळते स्थगित. हा बॉल सुरेखरित्या होता त्या ठिकाणी बघितला गेला तर राकेश यांचा. अजूनही 3 बॉल फेकणं गरजेचं असेल राकेशला. यावेळेला ऑन साइडला फक्त दिशा दिली त्या ठिकाणी. अगदी पंचांचा झहीर खान सरांच्या वरनं हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. बॅकर स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षण चांगलं झालं, फेकी गेली तोपर्यंत इज सिंगल. 30 धावसंख्या. 30 हा धावसंख्येचा जर बघितला गेला ना तर हा फायटिंग स्कोर सुरेखरित्या आहे. कारण संध्याकाळचे सत्र जर बघितले गेले तर आता थोड्याच वेळात सूर्य अस्ताला जाईल, पक्षी आपल्या घरट्याकडे निवासस्थान करतील. परंतु या मॅच मधनं ना नक्कीच घरचा रस्ता कोण पकडेल, या मॅच मध्ये जिंकेल तो तुम्हाला शुक्रवारच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. आणि या मॅच मध्ये जो परास्त होईल ना, त्यांना जड पावलाने न काही स्वीकारता न मनामध्ये थोडासा दर्पण ठेवता इथनं मैदानाच्या बाहेर जावं लागेल. त्याच्यामुळे मनासारखा चालू असलेला हा खेळ चालू आहे टीम चिंचगड आणि टीम नानकरच्या या दोन टीम मध्ये. हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवायचा होता. जय पवार सरांचा इशारा की हा बॉल वाईट एक्स्ट्राच्या स्वरूपात. टीमची टोटल इथनं पुढे सरकतीये आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 31 या आकड्यावरती. 31. अजूनही बघितले गेले तर 2 बॉल असतील या षटकामधले.
या बॉलला फटका तर चांगला व्यवस्थित बॅटवरती नाही, परंतु एलिव्हेशन मिळालंय का? आणि एलिव्हेशन नव्हतं मिळालं. फिल्डरच्या चुकीमुळे बॉल एक टप्पा घेऊन चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारायचे पार. आणि टीम सांगते की आम्ही संघर्ष अजून सोडला नाही, कारण आम्ही आहोत चिंचघरकर. आमच्या भातई गावाचा किंग मेकर अशोक जाधव आला. आमच्या भातई गावाचा किंग मेकर अशोक जाधव आला. 35 ऑन बोर्ड, 35 धावत संख्या. एका फिल्डरच्या चुकीमुळे एखादी मॅच हरू शकते. जशा प्रकारे एखाद्या बिल्डरच्या कमकुवत कामगिरीमुळे एखादी बिल्डिंग कोसळू शकते, नाविकाच्या एका चुकीमुळे बोट टीचा नक्कीच अपघात होऊ शकतो, तशा एका फिल्डरच्या चुकीमुळे मॅच सुद्धा हरू शकतात, कारण फिल्डिंग हा मेन पार्ट असतो क्रिकेटचा. यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेटला एक टप्पा घेऊन चेंडूला अडवेल का? दोन फिल्डर होते, पण त्याच्या डोक्यावर ऑन चेंडू फ्लाय होत असताना एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू मिड विकेट सी मारेचे पार. आणि शेवट सुद्धा इथनं गोर केली आहे चौकाराने, ज्या ठिकाणी बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. प्रसाद दिनू जाधव आमचा लय दिलदार, सरपंच आमचा लय दमदार, सरपंच आमचा लय दमदार, सरपंच आमचा लय दमदार. कल्पेश जाधव शोभतोय खरा, शहापूर तालुक्याचा टायगर, शहापूर तालुक्याचा टायगर, शहापूर तालुक्याचा टायगर. आमचा गुड्डाबाई कानिवलीवाला, गुड्डाबाई कानिवलीवाला, हाय लय हिम्मतवाला, दादा हाय लय हिम्मतवाला. आमच्या भातसई गावाचा किंग मेकर अशोक जाधव आला. आमच्या भातसई गावाचा किंग मेकर अशोक जाधव आला. आमच्या भातसई गावाचा किंग मेकर अशोक जाधव. तर खऱ्या अर्थाने आदित्य दादा या शृंखलेने खूप सारे प्रेम दिले, कारण अशोक दादाचं नाव या परिसरामध्ये आपण चर्चेत राहिलेलं. कारण कालच्या दिवसामध्ये मी वाशिम स्टेशनला उतरलो, तर ज्या स्पर्धा असतात ना, त्या स्पर्धेमध्ये एखादा उल्लेखनीय कामगिरी करतो आणि त्याच्यानंतर आपण स्पर्धेचा एखादा घटक बनतो ना, त्यावेळेला त्या घटकावरती नक्की प्रेक्षकांचं किती प्रेम असतं. कारण एक प्रेक्षक वर्ग होता, त्यांनी मला बघितलं गेलं, तर मी चालत येत होतो. त्या प्रेक्षक वर्गाने कालच्या दिवशी मला बघितलं गेलं, तर त्याच्या तोंडातून एक शब्द असा आला की दादा मी तुला ग्राउंडवरती सोडू का? म्हणजे खऱ्या अर्थाने शहापूर नगरी ना ही प्रेमळ लोकांची नगरी आहे, आणि त्या शहापूर नगरीमध्ये नक्कीच असं प्रेमळ असं तुम्हाला पाहायला मिळतं. आयोजन 6 दिवसाची स्पर्धा एजे स्पोर्ट बादसी आयोजित शिवसेना चषक 2021 हे पर्व, ज्या अर्थाने शिवसेनेने नक्कीच मराठी अस्मिता कशा प्रकारे पुढे ठेवावी, मराठी अस्मितेचे काय काय गुण आपल्यामध्ये टाकावे, आणि त्याच्यानंतर धर्मरक्षणासाठी अगदी पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण जगभरात या शिवसेनेची नक्कीच जय जयकार होत होता. त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा. वळतं दुसऱ्या इनिंगकडे, ज्या ठिकाणी लक्ष्य असेल, जर बघितलं गेलं तर प्रथम बॅटिंग करत असताना बनवलं गेला त्या ठिकाणी 39 धावसंख्या आणि 40 धावसंख्येचं लक्ष्य म्हणजे 10चा आस्किंग रन रेट प्रति षटकामागे इथनं ठेवावं लागेल टीम नांदखेड टीमला. तर माझा स्पेल आजच्या दिवसाचा इथनं समाप्त होतोय. मी इन्व्हाइट करेन त्या ठिकाणी आदित्य जाधव यांना केल्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये जे राष्ट्रीय भाषा हिंदीतून तुमच्या समोर समालोचन करतील. तर मी तुर्ता थांबतोय, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, अनुभवत राहा. एजे स्पोर्ट बादशाही आयोजित शिवसेना चषक 2021 चा हा दैदीप्यमान सोहळा. थैंक यू सो मच भागेश मात्रे. खेल की शुरुआत होती भी 40 का पीछा करने के लिए मोरेश्वर और अक्षय थेटे. दिशा दी, टेक्निक का इस्तेमाल, गेंद चली गई डीप थर्ड मैन की दिशा पर 4 रनों के लिए.
यस, बहुत सही डिसीजन। गेंद शरीर को लगने के बाद चली गई थी पीछे और एक रन लेग बाय के तौर पूरा करते हुए एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 9। एक समय ऐसा लग रहा कि गेंद बल्ले का किनारा लेकर गेंद चली गई थी, लेकिन गति बहुत थी गेंद में, काफी तेज रफ्तार से गेंद की थी मेघन पाटिल ने। 9 बिना किसी नुकसान पर 31 रनों की अभी भी जरूरत। थेटे कदमों का इस्तेमाल, निकल के मार दिया डाउन दी विकेट, लॉन्ग ऑफ के बाद 4 रन। मी ही शोभाला पत्ती कदमों का इस्तेमाल किया था, निकल के मार दिया था अक्षय थेटे। टिपिकल पावर प्ले। स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन। कमर तोड़ दिया पावर प्ले के ओवर में मेघन पाटिल की। अब स्तंभ के अधिक बार गेंद छेड़खानी करने की कोशिश की थी पर इनफील्ड के ऊपर से कवर के खिलाड़ी के सर के ऊपर से खेलने की कोशिश की थी, लेकिन बीट हुए बैट्समैन 13 बिना किसी नुकसान पर 40 रनों का पीछा करती हुई गावदी भी स्पोर्ट नानकर। गिरते पड़ते हुए शॉट्स को खेल दिया है, गेंद जा रही है फाइन लेग की दिशा पर, लेकिन गेंद चली गई मैदान के बाहर 4 रनों के लिए। तोंडात पान पाटील गातो या गाणं. 18 गेंदे 23 रन पानी की मांग की अक्षय थेटे ने। और हिंदुस्तान में और पूरे वर्ल्ड में अगर देखा जाए तो हालांकि भारत में सबसे महंगा पानी भारत के कैप्टन विराट कोहली पीते, जिनके पानी की 1 लीटर की कीमत 600 रुपया जिस तरह से हम देखते। हालांकि पानी की जो कीमत है दिन दिन बढ़ती जा रही है। हालांकि फिल्म स्टार क्रिकेटर उस तरह के पानी, एनर्जेटिक पानी रहता हो पीने के लिए। आशीष गेंदबाजी के लिए आते हुए स्लॉप स्लिप कर दिया, गेंद जा रही है फाइन लेग की दिशा पर और मिलेंगे यहां पर 4 रन। मरतबा अगर निकल गई तो फिर रोकना बहुत मुश्किल बन जाता है खिलाड़ी को। विकेट भी मट्टी का है। जिस तालुका से मैं बिलोंग करता हूँ उस तालुका में बहुत ऐसे टूर्नामेंट रहते कि जहाँ पर सीमेंट और डांबर की विकेट रहती है, मिट्टी की विकेट बहुत कम मरतबा हम देखते हैं। कदमों का इस्तेमाल हवा में छिप कर दिया, मिडॉन के सर के ऊपर से खेला हुआ शॉट लॉन्ग ऑन पर मिस फील्ड और देखना है आप जाके गेंद को उठाते हुए रन यहां पर कुल मिलाकर 2 पूरे करते हुए 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 बिना किसी नुकसान पर। मिडॉन के ऊपर से खेला था, चिप किया था खाली हवा में बल्ले पर लेकर बैट्समैन मोरेश्वर ने। पलटी शॉट खेलने की कोशिश, मोटा किनारा लेकर गेंद चली गई, शॉट थर्ड मैन के खिलाड़ी के पास।
पहला विकेट का पतन होता हुआ मोरेश्वर सुतार के रूप में। इस वक्त यूट्यूब पर सैम तारमले इस टेलीकास्ट का आनंद ले रहे। उनके तरफ से शिवसेना कप और गावदेवी स्पोर्ट नानकर टीम के लिए शुभकामनाएं आ चुकी है। नानकर टीम की पोजीशन अभी तक बहुत अच्छी है, जिसमें 23 रन बने और अभी विकेट गिरा है मोरेश्वर सुतार के रूप में। आउट होने से पहले उन्होंने कुल मिलाकर 14 रनों की पारी खेली अपनी टीम के लिए। अंकित इस वक्त गेंदबाजी के लिए आते हुए, बल्लेबाजी के लिए अंकित को भेजा है, जबकि आशीष गेंदबाजी करते हुए। मेगन 17 रन दिए थे एक ओवर में, पावर प्ले में उनकी खबर ली थी, दिल खोल के उन्होंने रन खर्च किए थे। आशीष राउंड दी विकेट नए बैट्समैन अंकित के लिए। सामने की तरफ खेला है खिलाड़ी मौजूद, जैसे आए वैसे ही चले गए डगआउट की तरफ। देखिए बल्लेबाज भेजना है, नए बैट्समैन संकेत आते हुए। जब तक अक्षय थेटे क्रीज पर रहेंगे तब तक आशाएं काफी जीवित रहेंगी। थेटे के पास काफी अनुभव है। सिटी, ग्रामीण, ओपन क्रिकेट, ओपन जागृति 11 डोंबिवली के लिए खेलते। सिटी क्रिकेट जिस गांव से मैं बिलोंग करता हूँ, तलौली, रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के लिए खेलते, और ग्रामीण नानकर के टीम के लिए। पंच कर दिया मिसफील्ड, एक्स्ट्रा कवर की दिशा पर, लेकिन एक रन पूरा करते हुए अक्षय थेटे। स्कोर आगे बढ़ता हुआ 24। आखिरी गेंद शेष है अभी भी। देखिए पहले गेंद पर चौका, उसके बाद दो विकेटें गिरी थी, और अब आखिरी गेंद पर जिस तरह से 5वां गेंद डाला था जिसपे 1 रन बना था। लईवाला साऱ्यांच्या आधी मानपान त्याला, दिलाचा हाय दिलवाला, दादा दिलाचा हाय दिलवाला। आमच्या भातसई गावाचा किंग मेकर अशोक जाधववाला, आमच्या भातसई गावाचा किंग मेकर अशोक जाधववाला। अभी भी दूसरी ओवर की आखिरी गेंद शेष। सामना करते हुए बैट्समैन संकेत। आशीष, देखिए खेल की शुरुआत करनी है क्योंकि बैड लाइट्स अब शुरू हो चुकी है। हवा में खेल दिया, मिस टाइमिंग। क्या इस गेंद पर विकेट मिल सकता है? यस, आउट। अरे दिनू जाधव आमचा लय दिलदार, सरपंच आमचा लय दमदार, सरपंच आमचा लय दमदार, सरपंच आमचा लय दमदार। कल्पेश जाधव शोभतोय खरा, शहापूर तालुक्याचा टायगर, शहापूर तालुक्याचा टायगर, शहापूर तालुक्याचा टायगर। आमचा गुड्डा बाई कानिवलीवाला, गुड्डा बाई कानिवली। देखिए समय बहुत कम है, बल्लेबाजी करने वाली टीम को
मैं बताता चलूं समय बहुत कम है और आपको तुरंत ओपनर्स जैसे बल्लेबाज आउट होते तो आपको नए बैट्समैन भेजना है। जिस तरह से ओपन करने के लिए मोरेश्वर आए थे, अक्षय आए थे। मोरेश्वर कुल मिलाकर 14 पर आउट हुए, अक्षय अभी भी 9 पर बल्लेबाजी करे, अंकित 0 पर आउट हुए, संकेत भी 0 पर आउट हुए। नए बैट्समैन को तुरंत भेजना है क्योंकि काफी समय लिया जा रहा है आउट होने के बाद। राकेश जिन्होंने ओवर नंबर 4 किया था जिसमें 2 विकेटें गिरी थी, जिसमें 1 विकेट रनआउट के रूप में गिरी थी और 11 रन उन्होंने खर्च किए थे। अक्षय थेटे के लिए गेंदबाज जय, युवा गेंदबाज है जय। ओहो क्या शॉट खेला है, 6 रन। औंधा सासऱ्याला माझे तुझे प्रेमाचा लफरा सांगितले का? रोक नहीं पाए थे और गेंद भी छूटी उनके हाथों से और मैदान के बाहर चली गई। उसके बाद 6 रनों के लिए मौका भी दिया और छक्का भी दिया। क्रूशियल मोमेंट पर इस तरह की फील्डिंग अपने पैर पर कुराड़े मारने की बराबर। अक्षय थेटे का कैच छुड़ा वहां पर, ड्राइव कर दिया, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर की दिशा पर, दूर से थ्रो आता हुआ, लेकिन अक्षय थेटे 1 रन पूरा करते हुए इस बीच स्कोर आगे बढ़ता हुआ सिंगल के मदद के साथ 31 रन। अभी भी 9 रनों की जरूरत बची हुई 10 गेंदों पर। जो अक्षय थेटे का कैच छोड़ा वो कहीं ना कहीं मैच का टर्निंग पॉइंट साबित हो सकता है, क्योंकि आशा की आखिरी किरण उम्मीद अक्षय थेटे थी नानकर टीम की, उनके ऊपर बहुत कुछ डिपेंड करता है। ड्राइव कर दिया वी की शक्ल में, मिड ऑफ पर मिसफील्ड, लेकिन 1 रन पूरा करते हैं भाई। देखिए आप दबाव खिलाड़ी के ऊपर नजर आ रहा है, जिस तरह से फील्डिंग हो रही है, उनके हाथों से गेंद छूट रहे। 3 विकेटों के नुकसान पर 8 रनों की अभी भी जरूरत बची हुई, गेंदे 9 पर। उछाल दिया आसमानी टोला, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, लेकिन खिलाड़ी बन गए दर्शक। 6 रन। औंधा सासऱ्या होने की तैयारी में पंच कर दिया, गैप में खिलाड़ी पीछा करते हुए और सुपर फ्राइडे में पहुंचती हुई गावदेवी स्पोर्ट्स नानकर अनेक अनेक अभिनंदन। हार्ड लक, टफ लक। धनंजय 11 चिंचगर अपने यहाँ पर आकर बादशाही गांव में अच्छा क्रिकेट खेला, अपने जलवे बिछाए। हार्ड लक मेघन पाटिल एंड टीम, कांग्रेचुलेशन। अक्षय थेटे मैन ऑफ द मैच, जिन्होंने पावर प्ले में 1 विकेट लिया था और बल्लेबाजी में कुल मिलाकर 26 रनों की पारी खेली, 3 चौके और 2 सिक्सर के मदद के साथ नाम है अक्षय थेटे। अक्षय थेटे आपको तुरंत वीआईपी डाइस पर आना, जहां पर खारिक सर, तरने मामा और हमारे मान्यवर इस वक्त डाइस की शोभा बढ़ा रहे। 7 गेंदे रखकर इस मैच को जीता है गावदेवी स्पोर्ट नानकर के अक्षय थेटे और पूरी टीम ने। आइए हम खारिक सर और तरने मामा और हमारे तीसरे मान्यवर इन तीनों से निवेदन करता आपकी शुभ हाथों से अक्षय को मैन ऑफ द मैच का खिताब देना है। ये तरने मामा की शुभ हाथों से